अकोल्याचे निलेश दहेनकर गेल्या 12 वर्षांपासून दशपर्णी अर्काचा वापर करून आपल्या शेतीतल्या कीड रोगांचा प्रभाव कमी करतात। यामुळे मित्र किडी जिवंत राहतात आणि अपायकारक किडी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते। ते दशपर्णी अर्क कसा नेमका तयार करतात ते पाहूया। जीवामृतामध्ये निसर्गाला ज्या जीवाणूंची गरज असते ते सर्व गायीच्या शेणा मूत्रामध्ये असंख्य प्रमाणात कोट्यावधी प्रमाणात उपलब्ध आहे। जसे की 1 ग्रॅम शेणामध्ये 300 कोटी ते 500 कोटी जीवाणूंची उपलब्धता असते। आमच्या नैसर्गिक झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये त्या 300 कोटीला 100 पट कसं वाढवता येईल हे जे तंत्र आहे, श्री आमचे गुरुजी सुभाष पाडेकर या तंत्राच्या पद्धतीने आम्ही जीवामृत तयार करतो। त्याच्यामध्ये आम्ही त्याला विरजणाला घालतो। त्याला शेण, गोमूत्र, पाणी 200 लिटर आणि थोडा गुळ आणि बेसन, आमच्याच शेतातले जे कडधान्य आहेत ते कडधान्यांना आम्ही त्याला विरजण देऊन एक 3-4 दिवसामध्ये त्याची असंख्य कोटी वाढ करतो आणि ते आम्ही आमच्या शेतात डायरेक्ट देतो। म्हणजे आमचंच खत आम्ही बनवतो। त्यानंतर काही निसर्गामध्ये किडी सुद्धा आहेत। त्या किडींना प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी, तिला नष्ट करण्यासाठी नाही, प्रभाव कमी करण्यासाठी निसर्गामध्येच काही पानं असे आहेत, झाडं असे आहेत की त्यांचा अर्क स्प्रे केला किंवा फवारला तर निसर्गातल्या ज्या किडी आहेत त्या त्याच्यापासून दूर राहतात, हानी कमी करतात। त्यात आहे सगळ्यात अगोदर शेण आहे, गोमूत्र आहे। एक 400 लिटर आम्ही बनवून ठेवतो। तर एक 10 किलो शेण वापरतो, 20 लिटर गोमूत्र वापरतो, 2 किलो करंजचा पाला आहे, टणटणीचा पाला आहे, हा सर्व 2-2 किलो, निंबाचा पाला आहे, त्यानंतर जंगली तुळस आहे, झेंडू आहे, रुई आहे, आपल्या पळस आहे, एरंडी आहे, अशा विविध कारला आहे, बेशरम आहे, अशा ज्या झाडांवर कीड कमी येतात असा सर्व पाला एकत्र करून तो एक 20-25 दिवस त्याला रोज असं ढवळून करून त्याचा अर्क आम्ही काढून ठेवतो आणि वर्षभर वापरतो। आम्हाला ह्यामुळे कोणत्याही कंपनीचा कोणतंही औषध आणून टाकायची गरज पडत नाही, कारण की याच्याचमुळे पूर्णचे पूर्ण कीड नियंत्रित होते। आम्ही किडींना मारण्याचा कधीही प्रयत्न करत नाही, कारण की आमचे त्यामधले भरपूर मित्र किडी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांची वाढ होते आणि त्यांनाही खाद्य पुरवठा मिळतो त्या किडींवर हल्ला करून। तर आम्ही हे निसर्गाचा ह्या पद्धतीने थोडासा समतोल करण्याचा प्रयत्न करीत आहे।